वर्ष झालं पत्रकारिता करतोय। अनेक वर्ष झालं या वैराग रजिस्टर कचेरीशी कोणत्या निमित्ताने माझा संपर्क आलेला आहे। मात्र आतापर्यंतच्या आलेल्या दुय्यम निबंधकापैकी सर्वात मस्तवाल आणि भ्रष्ट माझ्या नजरेत असे हे आत्ताचे दुय्यम निबंधक आहेत। त्यांनी आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारे गैरमार्गाने दस्त केलेले आहेत आणि त्याची चौकशी लागावी म्हणून मी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे 25/3/2025 रोजी अर्ज दिला होता आणि 5 तारखेला 5 एप्रिलला मी उपोषणाला बसणार म्हणून निर्वाणीचा इशारा दिला होता। मात्र 5 तारखेला काही कारणास्तव मी आजारी पडलेलो होतो, मला चक्कर येत होती, त्यामुळे मी पुढे 15 एप्रिलला हे आंदोलन ढकललं होतं आणि त्यानुसार मी आज बसलो असून त्यापूर्वी मी त्यांना 31/3ला मी एक स्मरणपत्र दिलं होतं की मी केलेल्या अर्जाची मी केलेल्या मागणीची दखल घ्या म्हणून, तरी देखील त्यांनी घेतली नाही। त्यामुळे त्याच्यानंतर मला वास्तविक आता मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी न देता त्यांनी ह्या संबंधित दुय्यम निबंधकांना सांगितलं की मला उत्तर द्या। याचा अर्थ चोराला सांगितलं की तुम्ही चोरी केली नाही म्हणून सांगा। चोर कधी मी चोरी केली म्हणत नाही, मी संबंधित दुय्यम निबंधकांना चोर म्हणू शकत नाही, म्हणणार नाही, कारण ते आरोप सिद्ध झालेले नाहीत। परंतु चोरी ही 100% त्या ठिकाणी होती, ते सिद्ध व्हायचं राहिले, ते सिद्ध होणारच, मी करून दाखवणारच, त्यात काहीही वाद नाही। त्याचबरोबर त्यांनी जे गैरव्यवहार केलेले आहेत ते गैरव्यवहार असे आहेत की उदाहरणार्थ उतार्यावरती ऊस असताना ऊस नाही म्हणून सांगणं आणि तो दस्त करणं। कालच्या तारखेला ऊस असतो, दस्त होताना ऊस नसतो, सोयाबीन असते, दुसऱ्या दिवशी ऊस येतो, बँकेचा बोजा असताना त्याची हेराफेरी करायची, उतारे एडिट करायचे, त्यांना दस्त रद्द करण्याचा अधिकार नसताना दस्त रद्द करतात। असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी गैरव्यवहार केलेले आहेत। जर एखाद्याने त्यांना जर पैसे नाही दिले तर त्याचं मूल्यांक ते वाढवतात। मूल्यांक दस्ताला जोडणं गरजेचं आहे, परंतु बऱ्याच दस्तांना मूल्यांकन हे जोडलेलं नाही, का तर त्यांना पैसे दिलेले नाहीत। ज्यांनी पैसे दिले त्यांचं मूल्यांकन कमी केलं जातं। अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्या माझ्या ह्यांनी मान्य केलेल्या नाहीत। त्यामुळे मी आज रोजीपासून मुद्रांक जिल्हाधिकारी होमने यांच्या विरोधात आणि यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मी आजपासून अमरण उपोषणाला बसत आहे आणि आजपासून 7व्या दिवशी मी आत्मदहन करणार असं म्हटलं होतं, परंतु आत्मदहन हे मी माघार घेत असून उपोषण हे माझं कायमस्वरूपी चालू राहणार आहे। जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत, त्यांना बडतर्फ केलं जात नाही, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मी माघार घेणार नाही। आपण केलेल्या आरोपाबाबत आपल्याकडे काय पुरावे आहेत का? 100% माझ्याकडे पुरावे आहेत। तोंडाने जे बोलतो त्याला किंमत नसते, कागदाला किंमत आहे, हे माझ्याकडे पुरावे आहेत, एवढे भरपूर आहेत। हे पुरावे आहेत म्हणून हे मी बोलतोय। तुम्हाला कधीही मला तुम्ही मागा, मी द्यायला तयार आहे आणि यांनी जर मागितलं तर मी ह्यांना देणार नाही, कारण चौकशी समितीसमोर मी ते देऊ शकतोय। आणि दुसरी गोष्ट, यांनी मला एक OBCद्वारे सांगितलेलं आहे, कलम 1908द्वारे कागद होतो आणि 1961-44 अवलोकन केलं असता त्यांना दस्त तपासण्याची जबाबदारी नाही असं ते म्हणतात। दस्त तपासण्याची जबाबदारी नाही तर मग आलेल्या खरेदी विक्रेत्याला 17 हेल्पटे का घालायला होता? तुम्ही दस्त का तपासत बसता? तुम्ही दस्त तपासलेले 1 नाही 2 नाही, चक्क माझ्याकडे 20+ पुरावे आहेत व्हिडिओचे। जर त्यांनी नाही ना तुम्हाला जबाबदारी। दुसरी गोष्ट, अनेक उतार्यावरती हेराफेरी होती, तुम्हाला शासनानं संगणक कशाला दिलाय? संगणकावरती तुम्ही उतारा का तपासत नाहीत? वैरागच्या पोलीस स्टेशनमध्ये PI गावडे साहेबांनी आम्हाला बोलवून समजावून सांगितलं। मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की संगणक तुम्हाला तेवढ्यासाठी दिलंय, परंतु त्यांना सुद्धा त्यांनी वाकडं बोलले। आमसभेमध्ये जर ह्या दुय्यम निबंधक माजी मंत्री, विद्यमान आमदार आणि खासदारांना व्यवस्थित उत्तरं देत नसतील तर सर्वसामान्याचा काय हाल आहे त्या ठिकाणी? खुद्द आमदार साहेब म्हणले, मॅडम मला पण बोलू द्या का, तुमचंच ऐकू। म्हणजे इतकं जर ह्यांचा मस्तवालपणा असेल तर तो संपवल्याशिवाय शांत बसणार नाही।
गैरकारभाराचा आरोप करून वाघ यांचे उपोषण सुरू आहे, याबाबत आपली प्रतिक्रिया काय? इथे तर व्यवस्थितच डॉक्युमेंट केलेलं आहे आणि त्यांनाही सांगितलेलं आहे की नोंदणी अधिनियमाप्रमाणे कायद्याच्या तरतुदीप्रमाणे व्यवस्थित डॉक्युमेंट केलेलं आहे, तुम्ही उपोषण करू नका अशी वाघ यांचा- विनंती केलेली आहे. वाघ यांचा असा आरोप आहे की आपण उतारे तपासत नाही. 3 वर्षाचं टिप्पणी पाहून निराकरण केलं जातं. आपल्या ऑफिसमध्ये संगणक असताना ते उतार्यात बदल होते म्हणले ना, मागे म्हणल्याप्रमाणे ऊसाचा उतारा सोयाबीनचा होऊन लगेच दुसऱ्या दिवशी ऊसाचा केला जातो, याबाबत आपलं काय म्हणणं आहे? दुसऱ्या दिवशी नाही कळलं. म्हणजे जमिनीवरती ऊसाचं पीक असतं, तुमच्याकडचा उतार येत होता, मूल्यांकन करताना त्या उतार्यावर सोयाबीन दाखवलं जातं आणि कागद झाल्यानंतर तोच उतारा पुन्हा ऊसामध्ये कन्वर्ट होतो. तर हे कसं होतं असा त्यांचा आरोप आहे. त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया सांगा. मालकी हक्क पडताळणी करणं किंवा पीक काय आहे पाहणं हे त्या घेणाऱ्याची जबाबदारी असते आणि ऑफिसचं काम आहे दस्तनोंदणी करण्याचं. त्यामुळे त्या देणाऱ्याने घेणाऱ्याने तपासायचं असतं की हा मालक बरोबर आहे का नाही, आपली जमीन त्याच माणसाची आहे की नाही, हे खरेपणाचं तपासण्याची जी आहे ते देणाऱ्या घेणाऱ्याची जबाबदारी. मग आपल्याला दस्त तपासणीचा अधिकार आहे का नाही? हां, मूल्यांकन चेक करायचा, मुद्रांक शुल्क बघण्याचा निश्चितच आहे. आपल्याविषयी शेकडो लोकांच्या तक्रारी आहेत की आपण मूल्यांकन वाढवून घेता. आमसभेत पण तक्रारी केल्या आहेत आपल्याविषयी आमदार खासदारांकडे. नाही, कुणाच्याही तक्रारी नाही, एकही तक्रार आमच्या कार्यालयास प्राप्त नाही वरिष्ठ कार्यालयास. आमसभेत आपल्याविषयी भरपूर तक्रारी केल्या आहेत म्हणजे नागरिकांनी. मीच केलेली नाही. आम्ही व्हिडिओ पाहिला ती, आम्ही बघितला, व्हिडिओ व्हायरल झाला आपला आमसभेचा. आमच्या घेतला सर्व लाईव्ह होतं तिथं. हो, पण आता ती माणसं तर पक्षकार, तर त्यांनी का केलं, कुठल्या गैरसमजुतीने केलं मला नाही माहिती. पण आमच्या कार्यालयासाठी आपण वाघ यांच्याशी काय संपर्क साधला का उपोषणाबाबत? हो, त्यांना विनंती केली की तुम्ही उपोषण करू नका असं त्यांना वारंवार सांगितलेलं आहे. आमच्या वरच्या ऑफिसनेही त्यांना सांगितलेलं आहे की उपोषण करू नका. आपला आणखी ह्याच्याविषयी काय प्रतिक्रिया? मला त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही उपोषण करू नका. मग त्यांच्या शंकेचं निरसन कसं होणार? त्यांचा जे काय मुद्दा आहे की बाबा इथं गैरव्यवहार झाला आहे, गैरव्यवहार झाले, तर त्याची तपासणी त्यांना सांगितलेलंच आहे की कायद्याप्रमाणे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थितच झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे ना चौकशी व्हायला पाहिजे झालेल्या का. त्यांचं म्हणणं काय येते की बाबा चौकशी व्हायला पाहिजे मी म्हणतोय, पण मॅडम चौकशी होऊ देत नाही. नेमकं का चौकशी होऊ देत नाही असं म्हणतं? असं काही नाही, वरिष्ठ कार्यालय तिने अर्ज केलेला आहे, पुढे कारवाई चालू आहे. त्यांचं म्हणणं एवढं येतं की बाबा आम्ही चौकशी मागतो पण मॅडम चौकशी होऊ देत नाही. वरिष्ठ कार्यालय त्यांनी अर्ज केलाच आहे, त्यामुळे तिथं कारवाई चालूच आहे. ठीक.